असं म्हटलं जातं की राज्याच्या राजकारणात काही मोजकी घराणं अशी आहेत जी आलटून पालटून सत्तेचा उपभोग घेतात। राज्यात सत्ता कोणाचीही असो, या घराण्यातील कोणी ना कोणी त्या सत्तेमध्ये सहभागी असतं। मग तो कोणाचा मुलगा असतो, कुणाची मुलगी असते, कुणाची बहीण असते, कुणाचा जावई तर कुणाचा मेहुणा असतो। राज्यात अशी अनेक आडनावं तुम्ही पाहिली असतील। यात अगदी पवारांपासून ते मोहिते पाटलांपर्यंत किंवा क्षीरसागर कुटुंबापासून ते ठाकरेंपर्यंत या सगळ्या घराण्यांच्या भाऊगर्दीमध्ये सध्या सगळ्यात चर्चेतलं नाव ते म्हणजे अहिल्यानगरच्या शिवाजीराव कर्डिले यांचं घराणं। दुधाचा रतीब घालण्यापासून ते सरपंच, आमदार, अगदी मंत्रिपदापर्यंत मजल मारलेल्या कर्डिले यांनी सोयरिकीच्या राजकारणात असा काही जम बसवला। आपल्या 4 मुलींपैकी 3 मुली त्यांनी अहिल्यानगरमधीलच प्रतिष्ठित राजकीय घराण्यांमध्ये दिल्या, ज्यामुळे अहिल्यानगरमध्ये सत्ता कोणत्याही पक्षाची येऊ, त्याचे बेनिफिशियल हे कायम शिवाजीराव कर्डिलेच राहिले। स्वतः अपक्ष, नंतर काँग्रेस, ते आता भाजप, वाया राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केलेला कर्डिले यांची एक मुलगी ही जगतापांच्या घरात दिली आहे, जे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत। त्यांची दुसरी मुलगी शिवसेना नेत्याच्या घरात दिली आहे, तर त्यांच्या एका मुलीनं काँग्रेसकडून महानगरपालिकेमध्ये नगरसेविका आणि उपमहापौरपद भूषवलंय। आता राहुरी मतदारसंघातील आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा झाली आणि यात भाजपतर्फे अक्षय कर्डिले यांनाच भाजपचं तिकीट देण्याचं जाहीर झालंय। पण या निमित्तानं राज्यात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, ती म्हणजे सगळ्या सोयऱ्यांच्या राजकारणाची। त्याला कारणही तसंच आहे। अक्षय कर्डिले यांच्या सोबत आता फक्त भाजपच नाही, तर अहिल्यानगरमधील इतर पक्षांची ताकद सुद्धा उभी राहील। ती कशी हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात बारामती आणि राहुरी या दोनही ठिकाणच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात। यात राहुरीमध्ये शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे आमदार होते आणि आता त्यांच्यानंतर त्यांच्या मुलालाच राहुरीमध्ये भाजपकडून तिकीट दिलं गेलंय। अक्षय कर्डिले यांच्याबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर अगोदर शिवाजीराव कर्डिले यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत आपण जाणून घ्यायला हवं। दुग्ध संघाच्या माध्यमातून सुरुवात केलेल्या शिवाजीराव कर्डिले यांनी पुढे आपल्या बुऱ्हाणनगर गावाचं सरपंच पद मिळवलं। त्यानंतर अगोदर अपक्ष, मग काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास करत त्यांनी आपली आमदारकी राखली। मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मात्र त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि आता त्यांच्या जागेवर त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असतील। अक्षयबद्दल बोलायचं झालं तर अक्षय यांचं प्राथमिक शिक्षण बुऱ्हाणनगरला झालं। माध्यमिक शिक्षण पुण्यातून पूर्ण केल्यानंतर त्यांनी गणितात BSc केली। नंतर ह्युमन रिसोर्सेसमध्ये त्यांनी MBA देखील केलं। त्यासोबतच त्यांनी राजकारणात देखील उडी घेतली। खरं राजकारणाचे बाळकडू हे त्यांना त्यांच्या लहानपणापासूनच मिळाले असं म्हणता येईल। राजकारणात वडील शिवाजीराव कर्डिले हेच अक्षय कर्डिलेंचे गुरु राहिलेत। महाविद्यालयात असतानाच आपल्या वडिलांच्या सभांचे नियोजन करणं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं करणं, वडिलांच्या जनता दरबारामध्ये वडिलांकडे काम घेऊन आलेल्या लोकांशी संवाद साधणं, त्यांची कामं मार्गी लावणं, या गोष्टी पहिल्यापासूनच अक्षय यांनी केल्या। पुढे आपसुकच वडिलांच्या वारशानं त्यांना भाजपच्या युवा मोर्चाचं सरचिटणीसपद देण्यात आलं। त्यानंतर जिल्हा बँकेचे ते संचालक देखील झाले आणि आता आमदारकीसाठी ते निवडणूक लढवतील। पण या निवडणुकीत अक्षय कर्डिले यांच्यासोबत फक्त वडिलांचा राजकीय वारसाच नाही, तर आपल्या बहिणींची आणि मेहुण्यांची राजकीय ताकद देखील आहे। कशी ते देखील सांगतो। शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत एक अशी गोष्ट केली ज्याचा फायदा राजकीय दृष्टीने कर्डिले घराण्याला तर होतोच आहे, पण आज मितीला अहिल्यानगरचं बहुतांश राजकारण हे फक्त आणि फक्त कर्डिले यांच्या नावाभोवतीच फिरत आहे। शिवाजीराव कर्डिले हे राजकीय दृष्टीने अत्यंत चतुर होते। आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी थोरात विरुद्ध विखे या वादाचा फायदा घेत राजकारणात आपलं अस्तित्व तर निर्माण केलंच, त्यासोबतच आपल्या मुलींच्या सोयरिकी त्यांनी मातब्बर अशा राजकीय घराण्यांमध्ये केल्या। त्यामुळे येनकेन प्रकारे नगरमधील सत्तास्थानं ही कर्डिले या नावाभोवतीच फिरतात। शिवाजीराव कर्डिले यांना 4 मुली म्हणजे अक्षय यांना 4 बहिणी आहेत, पैकी 3 बहिणी या नगरमध्येच राजकारणातल्या दिग्गज घराण्यात दिल्या गेल्यात। अक्षय यांची थोरली बहीण सुवर्णा या नगरमधील कोटकर कुटुंबात दिल्यात। कोटकर हे नगरमधील प्रतिष्ठित राजकीय कुटुंब आहे। सुवर्णा यांनी नगरचं उपमहापौर पद देखील भूषवलंय, तर त्यांचे पती संदीप कोतकर यांनी देखील उपमहापौर पद भूषवलंय। त्यांची दुसरी बहीण शीतल या नगरमधील जगतापांच्या घरात दिली आहे। शीतल याही राजकारणात सक्रिय आहेत, तर त्यांचे पती हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे आहेत। संग्राम जगताप यांनी देखील महापालिकेत महापौर म्हणून काम केलंय। त्यांची तिसरी बहीण
ज्योती गाडे या शिवसेना पक्षाशी संबंधित घरात दिल्यात. त्याही सक्रिय राजकारणात राहिलेल्या आहेत. त्यांची चौथी बहीण कोमल वाकडे या संभाजीनगरला असतात. त्यांचे पती राहुल वाकडे हे उद्योजक आहेत. त्यामुळे अहिल्यानगरचं राजकारण हे कुठल्याही पक्षाकडे गेलं तरी ते शिवाजीराव कर्डिले या नावाभोवतीच फिरतं असं म्हणावं लागेल. कारण शिवाजीराव यांनी सोयऱ्यांची गाठच अशी मारली आहे की जिल्ह्यातील प्रमुख राजकीय घराणी ही कर्डिले या केंद्रबिंदूभोवती फिरत राहिली आणि याचाच फायदा हा या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांना होईल. कारण या चारही बहिणींशी अक्षय हे इमोशनली फार कनेक्टेड आहेत. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाले की माझ्या तीनही बहिणी राजकारणात असल्यानं राजकीय जीवनात काम करताना त्यांचा सल्ला माझ्यासाठी महत्त्वाचा ठरतो. माझं काही चुकल्यास त्या आवर्जून सांगतात. तसेच दाजी संग्राम जगताप यांचंही मला वारंवार मार्गदर्शन लाभतं. आपण राजकारणात सक्रिय होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात जावं अशी आपल्या बहिणींची इच्छा असल्याचंही अक्षय कर्डिले म्हणाले होते. सोबत सामाजिक जीवनात वावरताना माझ्या बहिणींनी आणि दाजींनी सांगितलेल्या अनेक टिप्स माझ्यासाठी फार महत्त्वाचे असतात असंही ते म्हणाले. त्यामुळे आता या पोटनिवडणुकीत नव्हे तर इथून पुढे राजकारणात कायमच अक्षय यांच्या तीनही बहिणी आणि त्यांचे दाजी देखील भक्कमपणे अक्षय यांच्या पाठीमागे उभे असतील यात शंका नाही. तुम्हाला कर्डिले फॅमिलीच्या या सोयरिकीच्या राजकारणाबाबत काय वाटतं? अक्षय कर्डिले आपल्या वडिलांप्रमाणेच राजकारणावर आपली छाप उमटवू शकतील का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.